तर मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट. प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये नागराजच्या प्लॅनला बळी पडणारे सुमन आणि दुसरीकडे महिपत चक्क प्रिया आणि नागराजला चकमा देऊन पळून जाणार. कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं नागराजला महिपतकडे जायचं असतं म्हणून तो सुमनसाठी स्पेशल दूध आणतो, पण त्या दुधामध्ये नागराजने झोपीचं औषध टाकलं असतं हे सुमनला माहीत नसतं. सुमन इकडे बेडरूम आवरत असते. नागराज तिच्यासाठी ग्लासामध्ये दूध घेऊन येतो आणि सुमनला एवढं नागराज गोड गोड बोलतो की सुमन त्याच्या जाळ्यात अडकते आणि ग्लासामधलं सगळं दूध पिते आणि काही सेकंदात सुमन झोपी जाते. म्हणजे हा नागराज इकडं जायला मोकळा. दुसरीकडे प्रिया महिपतला म्हणते की अण्णा सर तुम्हाला मला इथून लवकरात लवकर का सोडायचे. ते नागराज काय ऐकत नाही, मी काय करू. आणि अण्णा सर तुमची मदत करायला मी एका पायावर तयार आहे. अण्णा सर तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की तुमच्या टीममध्ये मी आहे, तर तुम्ही नागराज काकावर नाही तर माझ्यावर विश्वास ठेवायचा. प्रिया मुद्दाम महिपतचा विश्वास जिंकण्यासाठी नागराज विरोधात बोलत असते, पण हे सर्व बोलत असताना नागराज अचानक तिथे येतो आणि प्रियाचा गळा पकडतो आणि म्हणतो, अगं ये चिमणे, काय बोलतीये कळते का तुला. असं काय बोलली ना तर थोबाडच फोडीन आणि माझ्या विरोधात का भडकवती या. शिष्य राहायचं प्रिया लोखंडे. ह्या दोघांच्या भांडणात मागे बसलेला महिपत हळूच बांधलेली रस्सी सोडतो, पण ह्या दोघांच्या लक्ष न असताना महिपत म्हणतो, तुम्ही दोघे बसा भांडत, मी निघालो, असं म्हणून पळून जातो. महिपत ड्रमच्या मागे जाऊन लपतो. नागराज पुढे गेल्यानंतर महिपत बाहेर निघतो तर त्याच्या समोर प्रिया उभी असते. त्यावेळी नागराज मागून येतो आणि महिपतच्या डोक्यात काचेची बाटली मारतो. त्यावेळी महिपत होतो बेशुद्ध. प्रिया घाबरते की महिपत मेला तर त्याची माणसं आपल्याला जिवंत सोडणार नाही. नागराज तुला थोडी अक्कल वापरता येत नाही का. नागराजची अक्कल काढल्यामुळे प्रियाच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो, माझी अक्कल नाही काढायची. नागराजला प्रियाबद्दल डाऊट आलेला असतो. तो म्हणतो, प्रिया माझ्याशी डबल डाऊन नाही करायचा. त्यावेळी नागराज महिपतला पाठीवर घेतो आणि प्रियाला म्हणतो, तू निघ इथून, महिपतला मी घेऊन जाणार. कारण नागराजला वाटत असते की प्रियानेच महिपतला सोडण्यासाठी मदत केली. तर प्रेक्षकांनो, हा नागराज महिपतला कुठे लपवणार. आणि दुसरीकडे सायली आणि अर्जुनला माहिती झालेलं असतं की प्रिया खोटं बोलून पाटील न जाता कुठेतरी जाते. पुढील भागात काय होईल हे जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.